निवडणूक, प्रचार, प्रसार, आश्वासन, स्थानिक पातळीवरील प्रश्न, स्थानिक विभागाचा विकास करण्यासाठी लागणारा पैसा आणि निवडणूक लढवायला लागणारा पैसा या साऱ्यावर राजकीय गणितं बदलताना दिसून येतात. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या घराणेशाहीच्या नावाने खडे फोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीला नगरसेवक पदाचे तिकीट नाकारले. मात्र दुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या पठारे कुटुंबियांनी आपल्या घरामध्ये तिघांनाही उमेदवारी खेचून आणत मोदी यांच्यावर मात केलेली दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही राजकीय तडजोड म्हणून त्याचे समर्थन देखील केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांनी अहमदाबाद महापालिकेच्या एका प्रभागामध्ये उमेदवारी मागितली होती. मात्र घराणेशाहीचा धब्बा बसू नये यासाठी पक्षातील मोठ्या नेत्यांच्या, आमदार, खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. या निर्णयाच्या आधारे सोनल मोदी यांची उमेदवारी नाकारण्यात आली की त्यांच्याकडे 200 कोटी रुपयांची संपत्ती नव्हती म्हणून नाकारली गेली, हा प्रश्न इथे निर्माण होतो. मात्र बाहेरच्या पक्षातून आलेले आमदार बापू पठारे हे पुत्राला भाजपमध्ये पाठवून या नियमाला अपवाद ठरवून मोदींनाही सरस असल्याचे सिद्ध झाले आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमदारांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि भाचेसून तृप्ती भरणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर सून ऐश्वर्या पठारे यांना प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रभागातील निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच घुसमट झालेली दिसून येते. या महापालिका निवडणुकीमध्ये आमदारांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे हे सर्वात धनवान उमेदवार ठरले आहे. त्यांच्याकडे तब्बल 271 कोटी 85 लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. त्यामध्ये आलिशान गाड्या, जमिनी आणि सदनिकांचा समावेश आहे. आकडेवारीकडे पाहूनच पठारे कुटुंब भाजपच्या नियमाला अपवाद का ठरले याची खूणगाठ भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मनाशी बांधत आहे. त्याचप्रमाणे लोहगाव येथील जमिनीवर असलेली आरक्षणे काढण्यासाठीही एका केंद्रीय मंत्र्यांना हाताशी धरले असून त्यात मोठा आर्थिक व्यवहार आहे. इतके मोठे व्यवहार करण्याची आपली क्षमता नसल्याने भाजपने पठारे यांचा केलेला अपवाद योग्यच असल्याचे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि परंपरागत मतदारांना देखील मनोमन पटले आहे.